नमस्कार मंडळी, फक्त 750 रुपीज पर पर्सन मध्ये बीच साइड लक्झरियस स्टे विथ ब्रेकफास्ट घेऊन आले आहेत तुमच्यासाठी अलिबाग मध्ये, जिथे चमचमीत फूड, मोठा स्विमिंग पूल, गेमिंग झोन आणि निसर्गाच्या कुशीत लक्झरी ॲट अफोर्डेबल एक्सपिरियन्स एन्जॉय करायला मिळेल. नमस्कार मंडळी, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि आज मी तुमच्यासाठी अलिबाग मध्ये एवढा छान स्टे घेऊन आली आहे जो बीचच्या पण अगदी जवळ आहे आणि इथला फूड ओ माय गॉड खूप जास्त चमचमीत आहे आणि प्राइसिंग मध्ये सुद्धा खूप स्वस्त आहे. म्हणून जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर हा व्लॉग पूर्ण बघा. जातानाचा जो रस्ता आहे तो पण एकदम निसर्गरम्य आहे. वेलकम टू बीचवूड मॅन्शन इन नागाव. आता तुम्ही जसं एंट्री कराल तर एंट्री केल्या केल्या तुम्हाला असं मोठा इथे बॅनर दिसेल विंतारा स्टेजचा आणि बीचवूड मॅन्शनचा, विच इज लोकेटेड ॲट नागाव बीच. आणि वरतीच मस्तपैकी बैलगाडी सुद्धा दिलेली आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये आलात तर हे बघा पार्किंग साठी खूप जास्त स्पेस आहे. प्रॉपर्टी मध्ये आल्या आल्या असं वाटेल की आपण एखाद्या हेरिटेज प्रॉपर्टी मध्ये आलोय की काय. आता बीचवूड मॅन्शन मध्ये दोन कॅटेगरीचे रूम आहेत. पहिली कॅटेगरी म्हणजे स्टँडर्ड रूम आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे फॅमिली साठी रूम, जिथे डबल बेड्स आहेत. सुरुवात तुम्हाला करते फॅमिली रूम पासून दाखवायची. या माझ्यासोबत. हे बघा गाईज, दोन मोठे मोठे किंग साइज बेड दिलेले आहेत. मी तर बोलते 3 जण सुद्धा इथे आरामात झोपू शकता. फुल अमेनिटीज दिलेले आहेत इकडे. रूम फुल्ली एअर कंडिशन्ड आहे. के वॉशरूम अटॅच्ड आहे. केटल दिलेला आहे, पाणी दिलेलं आहे. कम्फर्ट लेवल इज नेक्स्ट लेवल. तर फॅमिली सोबत येत आहे तर या रूम मध्ये नक्की स्टे करा. प्रत्येक रूमच्या बाहेर तुम्हाला इंडिव्हिज्युअल गॅलरी मिळत आहे. जसं की मी आता खाली आहे, इकडे तुम्ही बसून चाय पे चर्चा करू शकता आणि ऑफकोर्स अजून काय करायचं चर्चा, बिकॉज इथे टेबल सुद्धा दिलेले आहेत. अजून एक बेस्ट पार्ट म्हणजे इथे कपडे सुकत घालायला सुद्धा रॉड्स दिलेले आहेत. म्हणजे आपण पिकनिक्सला जातो ना, आपण कुठेही आपले टॉवेल्स, अंडरगार्मेंट्स वाळत घालतो, असं करू नका. इकडे बघा व्यवस्थित सिस्टमॅटिक दिलेले आहे, जे तुम्हाला भरपूर ठिकाणी बघायला मिळणार नाही. सो दिस इज ऑल्सो गुड थिंग. आता आपण जाऊ वरती. तुम्हाला दाखवते स्टँडर्ड रूम, जे कपल्स आणि स्मॉल फॅमिली साठी बेस्ट आहे. तिथून पण वरती जायला वे आहे आणि तिथून पण वरती जायला वे आहे. तर आता मी वर आलेली आहे आणि वरती आल्या आल्या ही जी गॅलरी आहे ना गाईज, ही मला फार आवडली आहे. आता इकडे मागे यांनी कव्हर केलं आहे का, तर आता जस्ट पावसाळा होऊन गेला ना, पण इथून सुद्धा व्ह्यू खूप छान आहे, नेचर व्ह्यू आहे. पण हे बघा गाईज, व्हॉट इज दिस, लाईक युरोपियन थीम सारखं काहीतरी ह्या लोकांनी इकडे केलेलं आहे. बिट ऑफ टच ऑफ ग्रीनरी विच दे हॅव ॲडेड ऑन द फर्स्ट फ्लोअर. सो येस, लेट्स गो अँड चेक द स्टँडर्ड रूम्स ऑफ बीचवूड मॅन्शन. कम गाईज, लेट मी शो यू द स्टँडर्ड रूम विच इज परफेक्ट फॉर कपल्स आणि एकदम कोझी रूम आहे. कम कम. इकडे हा वॉशरूम आहे, ओके, अटॅच्ड वॉशरूम. आणि लुक ॲट दिस, सो रिलॅक्सिंग. खूप जास्त सुंदर आहे ही रूम आणि बेड सुद्धा कोझी आहे. टीव्ही आहे, फॅन आहे, एसी आहे. टोटली फुल्ली मॉडर्न अमेनिटीजने भरलेली प्रॉपर्टी आहे. एवढंच नाही तर तुम्हाला इथे सुद्धा डायनिंग टेबल दिलेला आहे, म्हणजे इथे बसून तुम्ही चाय पे चर्चा आणि बऱ्याच चर्चा करू शकता. तुम्ही बघितलं की खालच्या रूमला बाहेर गॅलरी मध्ये दिलेला आहे, पण इथे वरती सुद्धा दिलेला आहे. चला आपण गॅलरी बघूया फर्स्ट फ्लोअर वरून कशी दिसते. कम गाईज. म्हणजे वरती सुद्धा तुम्हाला इंडिव्हिज्युअल गॅलरी दिलेली आहे आणि मी जसं तुम्हाला दाखवलं की इकडे कपडे वाळत घालायला दिलेला आहे, तर बघा इकडे सुद्धा कपडे वाळत घालायला दिलेला आहे. आय एम लव्हिंग दिस. फर्स्ट फ्लोअर वरून इकडून समोरच पूल दिसतोय. जर लहान पोरं, बारकी पोरं तुमच्या सोबत आहेत तर इकडून तुम्ही लक्ष ठेवू शकता जास्त मस्ती करत आहेत की नाही. सो येस, दिस वॉज द स्टँडर्ड रूम ऑफ बीचवूड मॅन्शन आणि खूप छान कोझी आणि एवढं स्वस्त आहे ना गाईज. लवकरात लवकर बुकिंग करा मी तर म्हणते. गाईज मी तुम्हाला वॉशरूम सुद्धा दाखवते, नंतर तुम्ही बोलाल वॉशरूम दाखवलं नाही. सो या बघा, खूप मोठा वॉशरूम आहे, एकदम क्लीन, स्वच्छ आणि मस्तपैकी. बाल्टी दिलेली आहे, थंड गरम पाणी वगैरे पण आहे आणि इकडे तुम्हाला आरसा सुद्धा दिलेला आहे तयारी करायला. बाहेर सुद्धा मोठा आरसाच आहे, तर काही टेन्शन नाही आहे आपल्याला. आणि सी खूप मोठा आहे, प्लस इथे शॅम्पू दिलेला आहे आणि शावर जेल सुद्धा दिलेला आहे. सो येस, तर ते पण तुमचं सॉर्टेड आहे. टॉवेल वगैरे पण तुम्हाला ते देणार आहेत, तर मग तुम्हाला पण एक्स्ट्रा लगेज कॅरी करायची गरज नाहीये. आता पोचल्या पोचल्या त्यांनी आपल्याला चमचमीत जेवण सर्व केलेलं आहे आणि जेवण बघूनच मला एवढं
एवढं डिलिशियस वाटतंय ना दॅट आय कॅनॉट वेट टू टेस्ट इट. तर जेवणामध्ये आता दुपारी मी त्यांना काय मागवलं आहे माहितीये का तुम्हाला? चिकन थाली मागवली आहे. थालीमध्ये त्यांनी आपल्याला दिला आहे रस्सा, सुक्का, गोड सुद्धा दिलेला आहे. मस्त सोलकडी आहे, भात आहे आणि चपाती आहे. सोबत स्टार्टर मध्ये काहीतरी तोंडी लावायला म्हणून असं चिकन पकोडा घेतलेला आहे. इट इज लुकिंग सो डिलिशियस. सोबत सलाड त्यांनी मस्त असं प्रिपेअर करून इकडे आपल्याला दिलेलं आहे विच इज लुकिंग सो क्रिएटिव्ह. आय जस्ट कॅनॉट वेट टू ईट दिस. चला आता मी पटापट सगळं टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की टेस्ट कशी आहे ते. चिकन पकोडा पहिला खाऊन बघूया. स्टार्टरने सुरुवात करूया. लिंबू दिलेला आहे छोटूसा, ते आता मी मस्त याच्यावरती पिळते. ज्युसी चिकन आहे, एकदम ज्युसी, बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, गरमागरम. मी तर बोलते स्टार्टर एकदम बेस्ट आहे. तुम्ही पार्टीज करायला येताय ना इकडे, स्टार्टर्स मागवा, सॉर्टेड आहे. ह्याच्यामध्ये हा लेग पीस एवढा टेम्पटिंग दिसतोय ना, मी पहिला चपातीचा घास त्याचाच घेणार आहे. हे बघा केवढा सॉफ्ट आहे, इझिली ब्रेक झालेला आहे एकदम. ओके, अगदी घरगुती, टू गुड. चपाती मी सुक्यासोबत खाणार आहे, रशासोबत भात खाणार आहे. मी जास्त बडबड करत नाही, मला माझा लंच एन्जॉय करू दे. बीचवूड मॅन्शनचा स्विमिंग पूल बघा केवढा मोठा आहे आणि इकडे स्विमिंग करायला जी मजा येणार आहे ना ती नेक्स्ट लेवल असणार आहे. नाईट व्ह्यू सुद्धा खूप छान आहे. मला जसा वेळ भेटणार आहे तशी मी पण पूल मध्ये उडी मारणार आहे. तुम्ही सुद्धा इथे आल्यावरती पूल मध्ये नक्की जा. अजून या प्रॉपर्टीची एक गोष्ट मला फार आवडली, ती म्हणजे प्रॉपर्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा आहे, तो बघा. काही काही प्रॉपर्टीज मध्ये फक्त रूम असतात आणि रेस्टॉरंट्स असतात, पण मला अशा प्रॉपर्टीज फार आवडतात जिकडे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण असतात. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये गेमिंग झोन सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता एवढा मोठा पूल आहे माझ्यासमोर. मला खेळता येत नाही तर प्लीज गाईज मला जज करू नका, बट आय डोंट नो दिस इज द वे. असं करून हे असं मारायचं असतं, मला नाही येत खेळायला. सो येस, परत बोलते, मला जज करू नका. पण इकडे हे तर आहेच, पण इकडे मस्तपैकी कॅरम बोर्ड सुद्धा दिलेला आहे. हे मला फार छान खेळायला येतं बरं का. तुमचा वेळ इथे इझिली मस्तपैकी जाणार आहे. हे बघा, हे मी खेळू शकते, तर ह्या बाबतीत पण जज नका करू. सो गेमिंग झोन आहे, मस्त आहे. खूप तुमचा वेळ इकडे तुम्ही घालवू शकता. मस्तपैकी सनसेटची वेळ झालेली आहे आणि बाय द पूल आय एम गोइंग टू एन्जॉय माय गरमागरम कॉफी. आणि जसं संध्याकाळ झाली ना गाईज, इकडे एवढं काम डाऊन झालेलं आहे आणि यु नो बर्ड्सचे साऊंड, नेचरचं साऊंड मला ऐकायला येतंय. एकदम कामिंग प्रॉपर्टी आहे. आणि जर तुम्ही लकी असाल देन यू कॅन स्पॉट एक्झॉटिक बर्ड्स ओव्हर हिअर, कारण मी तुम्हाला सांगितलं एकदम निसर्गाच्या सहवासात हा रिसॉर्ट आहे. आय एम लव्हिंग दिस. अजून मी 2-3 स्पॉट करत आहे इकडे बसल्या बसल्या. तर हा आहे त्यांचा इंडोर डायनिंग एरिया. म्हणजे पावसात वगैरे तुम्ही आलात तर ऑफकोर्स तुम्ही आउटडोर मध्ये बसू नाही शकत, पण हा सुद्धा एवढा सुंदर आहे. इथून बघा किती व्ह्यू छान आहे. आणि तुम्हाला मी बर्ड दाखवला तो बघा, राईट देअर यू कॅन स्पॉट एक्झॉटिक बर्ड्स इफ यू आर लकी इनफ. आणि एवढा मोठा इंडोर डायनिंग एरिया आहे त्यांचा गाईज, खूप सुंदर आहे आणि आय एम जस्ट लव्हिंग इट. आता तुम्ही बोलाल रक्षांना नुसतं घरगुती जेवण करत आहे, तर हे प्रूफ करायला किचन मध्ये आली आहे. आणि इथे देयर इज अ ब्युटिफुल वुमन नेम श्रेया, जी आपल्याला मच्छी तळून दाखवत आहे. लेट मी टेक यू टू द किचन ऑफ बीचवूड मॅन्शन. सो श्रेया, तू आता कोणती मच्छी मला तळून दाखवत आहेस? इट इज पॉम्पलेट फ्राय. पापलेट फ्राय. हिअर गोज अ पापलेट. बघा, ते पण शॅलो फ्राय होत आहे, डीप फ्राय वगैरे काहीच होत नाहीये. म्हणून मी म्हंटल की बीचवूड मॅन्शन मध्ये तुम्हाला जेवण हे कसं मिळणार श्रेया? घरगुती. येस, परफेक्ट. अजून ही कोणती मच्छी आहे? सुरमई. ओके, अँड आय कॅनॉट वेट टू ईट दिस. आता मी तुम्हाला डिरेक्टली घेऊन जाते माझ्या डायनिंग टेबल वरती. सो फायनली इट्स टाइम फॉर डिनर. आणि मी आउटडोर सीटिंग मध्येच बसलेली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे मी पूलच्या बाजूला बसली आहे गाईज. म्हणजे तुम्ही जर इकडे येताय, रोमॅन्टिक डिनर, रोमॅन्टिक लंच तुम्हाला करायचं असेल तर पूल साइडचा टेबल तुम्ही ऑलरेडी बुक करा तुमच्यासाठी, कारण दिस इज द बेस्ट टेबल इन बीचवूड मॅन्शन. कमिंग टू द फूड, आता डिनर साठी दुपारी तर मी मस्तपैकी चिकन खाल्ला, तुम्ही बघितलात. पण जर तुम्ही अलिबागला येताय आणि सी फूड नाही खाल्लं तर काय खाल्लं राव, म्हणून आता मी सी फूड खाणार आहे. तर सी फूड मध्ये आता आपल्याला त्यांनी काय काय दिलं आहे जरा बघूया. इकडे आहे मस्तपैकी आपली सुरमई थाळी, जी आता मी तुम्हाला फ्राय करताना दाखवली. याच्यामध्ये ही करी जी आहे ती प्रॉन्सची करी आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त मोठे मोठे कोलबी आहेत त्याच्यामध्ये, सोलकडी, चपाती, भात, पापड सगळंच आहे. इकडे आहे आपली ताजी पापलेटची थाळी, तू मस्तपैकी बांगडा थाळी. आणि एंडिंग ऑन अ स्वीट नोट त्यांनी आपल्याला उकडीचे मोदक दिलेले आहेत गाईज. अलिबाग हा कोकण पट्टा पडतो आणि कोकणामध्ये येऊन मोदक नाही खाल्लं देन यू आर मिसिंग आउट समथिंग रिअली बिग. हे तर ठीक आहे, पण मी जास्त एक्साइटेड आहे मोदक खायला. तर मग आता वेळ न घालवता मी माझं चमचमीत डिनर करणार आहे बीचवूड मॅन्शन मध्ये. नो वेस्टिंग ऑफ टाइम, नाउ इटिंग चमचमीत फूड. आणि रात्रीचा फील काहीतरी वेगळाच आहे. लाईट्स वगैरे ऑन होणार आहे, तर आता आपण तो सुद्धा व्ह्यू बघूच या.
अर्ली इन द मॉर्निंग गाईज, सकाळी सकाळी ब्रेकफास्ट बाय द पूल तुम्हाला सुद्धा अनुभव घेता येणार आहे बीचवूड मॅन्शन मध्ये. तर ब्रेकफास्ट मध्ये त्यांनी आपल्याला काय काय दिलं आहे गरमागरम, किंवा मी काय मागवलं आहे ते बघूया. तर इकडे मस्तपैकी गोडाचा शिरा आहे. शिरा इज माय ऑल टाइम फेवरेट. त्याच्यानंतर पोहे आहे आणि मस्त बुर्जी पाव आहे. तुम्हाला ऑमलेट पाव पाहिजे, उपमा पाहिजे, किंवा व्हॉट एव्हर रिक्वायरमेंट इज फॉर ब्रेकफास्ट ते तुम्ही डिस्कस करून तुमची ऑर्डर देऊ शकता. आता निघायची पण वेळ झालेली आहे, तर मी मस्त चमचमीत नाश्ता करून बीचवूड मॅन्शनला टाटा बोलायची वेळ आलेली आहे. सो फायनली इट्स टाइम टू से बाय टू दिस अमेझिंग प्रॉपर्टी गाईज. विंतारा स्टेज तर्फे बीचवूड मॅन्शन खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आय हायली रेकमेंड यू टू कम अँड स्टे ॲट दिस प्रॉपर्टी. आणि बजेट पण एवढूसा गाईज, फुल पैसा वसूल प्रॉपर्टी आहे. प्लीज कम ओव्हर हिअर. ह्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. इंस्टाग्राम वरती माझं पेज चमचमीत खाऊ आणि फेसबुक वरती सुद्धा माझं पेज चमचमीत खाऊला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, थँक्यू.